निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे यांचा तोडीसतोड अभिनय असलेला दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली नाईक आणि लेखक ओंकार दत्त यांचा प्रेक्षकांच्या आरामदायी कक्षेला आणि अपेक्षेला छेद देणारा चित्रपट म्हणजे अग अग सोनबाई काय म्हणता सासूबाई. प्रेक्षकांच्या अपेक्षेला छेद देणारा यावरून की चित्रपटाचं नाव आणि ट्रेलरवरून तो सासू सुनेची एक हलकी फुलकी जुगलबंदी असलेला कॉमेडी चित्रपट असणार ही अपेक्षा, पण तरीही त्यात काही नवीन दाखवलं असणार ही उत्सुकता. मात्र खरा चित्रपट तर वेगळाच निघतो आणि जे नवीन दाखवलंय ते सर्वांना झेपेल असं नाही, आणि म्हणून तो प्रेक्षकांच्या आरामदायी कक्षेला छेद देणारा, त्यांना जे पाहायला आवडतं ते न दाखवता त्यांना सत्याची जाणीव करून देणारा चित्रपट ठरतो. कारण इतकी वर्ष आपल्याला मालिकात किंवा कौटुंबिक चित्रपटात सर्व काही गोडगोड बघायची सवय. यात लेखक असा सिनेमा पुढ्यात ठेवेल ही अपेक्षाही कोणी केली नसेल, मी सुद्धा केली नव्हती. चित्रपटाचे ट्विस्ट तुम्हाला विचलित करतात, त्याची पटकथाही अशा रीतीने उलगडते की असं वाटतं त्यात फक्त अनुकंपाच आहे का, एकही सकारात्मक गोष्ट नाही. कदाचित म्हणून चित्रपट पाहताना किंवा तो संपल्यावर हे कळून चुकतं की इंग्लिश संगीतकार जॉन लेनन आपल्या ब्युटिफुल बॉय या गाण्यात म्हणतो तेच खरं, की तुम्ही इतर योजना आखण्यात व्यस्त असताना तुमच्या सोबत जे घडतं तेच जीवन. चित्रपटात सासू आणि सून या स्वइच्छेने एकत्र येत नाहीत, तर परिस्थिती त्यांना एकत्र आणते, आणि ती परिस्थिती आपल्याला बघायची सवय नाही. आणि त्या एकत्र आल्यावर इथून सर्व काही ठीक होईल ही प्रेक्षकांची भाबडी आशा लेखक हवेत भिरकावून लावतो. ज्यांना चित्रपटाचा शेवट फक्त आनंदीच असायला हवा, नायक हमेशा जिंकायलाच हवा ही अपेक्षा आहे, अशा लोकांसाठी हा सिनेमा नाही. सासू सुनेच्या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या परिकथेप्रमाणे इथे गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत, तर या मालिकांच्याही पलीकडे खरं आयुष्य काय असतं हे दिग्दर्शकाने दाखवलंय, जे पचवणं सर्वांना जमत नाही. कारण ज्या प्रकारे मालिकात एखादी महत्त्वपूर्ण घटना दाखवली जाते तसे इथे नाही. इथे तुम्हाला ते गडद कटू सत्य एखाद्या खळबळजनक किंवा सनसनाटी प्रकारे न दाखवता जे सत्य आहे ते तसंच दाखवलं जातं. एखाद्या मध्यमवर्गीय घरात घडतं त्या प्रकारे, तेही मानवी बंधांना जोपासून. सासू आणि सुनेतील दुरावा आणि त्यांचे होणारे ऐक्य हे काही आदर्शवादी पद्धतीने मानलं जात नाही, तर त्यासाठी लेखक जो मार्ग निवडतो तो कदाचित न पटणारा, गोंधळात टाकणारा, अस्वस्थ करणारा वाटतो, तरीही तो भावनिक आणि जवळचा वाटतो. शेवटी चित्रपटाचा संदेश हाच आहे की हरणं किंवा जिंकणं ही काळाची रीत आहे, पण ती रीत आपण कशा प्रकारे जगतो यातच सर्व काही सामावलेलं आहे. चित्रपट भावनिकदृष्ट्या दुःखद, अनुकंपनीय, नैराश्यपूर्ण, एकही सकारात्मक गोष्ट नसलेला नाही, तर आपणच अशा चित्रपटांसाठी तयार नाही. सासू सुनेच्या कौटुंबिक गोष्टीत नायकाला अयशस्वी, हरलेलं पाहायला आपल्याला सवय नाही, म्हणून प्रेक्षकाला चित्रपटातील नायकांचं अपयश पचवणं कठीण जातं आणि तो या अपयशाला बळी जातो. पण इथे आपल्या नायिका अपयशाला बळी जातात का? एखाद्यासोबत सतत वाईट होत राहतं, कदाचित यालाच जीवन म्हणतात, पण त्यातही तो माणूस ताठ मानेने उभा आहे हे महत्त्वाचं.